हॅलो फ्रेंड्स, गाईज मानवाला अध्यात्म या विषयाची गरज का भासली असेल? ठीक आहे, म्हणजे असं काय घडलं असेल ज्यामुळे माणसाला अध्यात्म या विषयामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला? ठीक आहे, तर असं म्हणलं जातं की माणसाच्या जिज्ञासू मनामध्ये 3 मूलभूत प्रश्न आले आणि या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी किंवा या प्रश्नाचा मागोवा घेण्याच्या प्रयत्नामध्ये मनुष्य अध्यात्मापर्यंत येऊन पोचला. हे प्रश्न काय होते? तर हे प्रश्न होते, एक म्हणजे मानवाच्या जिज्ञासू मनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा या जगाबद्दल शंका उत्पन्न झाली की आपल्या 5 इंद्रियांना जे जग जाणवतंय ते जग खरं आहे का? बरोबर. त्याने ऑब्झर्व केलं की बऱ्याच वेळेला मानवी इंद्रियांना भास देखील होतात. जसं मानवाच्या डोळ्यांना किंवा मानवी नजरेला मृगजळ दिसते, पण हे मृगजळ खरं असतं का? ठीक आहे. किंवा बऱ्याच वेळेला आपल्याला पावसाळ्यामध्ये इंद्रधनुष्य देखील दिसतं, ते देखील खरं असतं का? बरोबर. सो यावरून मनुष्य या निष्कर्षावर आला की माणसाच्या 5 इंद्रियांना बऱ्याच वेळेला भास देखील होत असतात. मग जर या बाह्य जगाचा अनुभव मनुष्य 5 इंद्रियांच्या मार्फतच फक्त घेत असेल तर मग हा प्रश्न उत्पन्न होतो की हे जग तरी खरं आहे का? हे जग खरंच सत्य आहे का? कशावरून हे जग देखील भासमय नाहीये? ठीक आहे, या बाबतीमध्ये मनुष्य हा देखील विचार करतो की कुठलंही सत्य हे अबाधित असतं. कुठल्याही सत्य हे कधीही बदल होणारं नसतं. जेव्हा एखाद्या गोष्टीला आपण ट्रुथ असं म्हणतो तेव्हा त्यामध्ये कधीही बदल होत नाही. त्याचबरोबर कधीही कुठल्याही सत्याचा नाश देखील होत नसतो. असं असताना आपल्या 5 इंद्रियांना जे हे बाह्य जग जाणवतंय, या बाह्य जगाची जाणीव होतीये, ते बाह्य जग परिवर्तनशील आहे. बरोबर. त्या बाह्य जगामध्ये नियमित बदल घडत असतात, परिवर्तन होत असतं. असं असताना या बाह्य जगाला सत्य, ट्रूथ आपण समजू शकतो का? मग जर हे जग सत्य नाहीये तर मग सत्य काय आहे? कुठल्या गोष्टीला सत्य म्हणता येईल? म्हणजे अशी कुठली गोष्ट आहे ज्या गोष्टीमध्ये कधीही बदल घडत नाहीत, त्याचबरोबर जी गोष्ट कधीही नाश पावत नाही? कारण सत्य केवळ आणि केवळ त्याच गोष्टीला म्हणत असतात जी गोष्ट अपरिवर्तनीय असते. बरोबर. मग जर हे बाह्य जग हे नश्वर असेल किंवा ते परिवर्तनशील देखील असेल तर या बाह्य जगाला सत्य मानावं का? आणि जर हे सत्य नाहीये तर मग सत्य काय आहे? याच्यानंतर मानवी मनामध्ये आलेला मूलभूत प्रश्न नंबर 2. हा प्रश्न म्हणजे माणसाच्या जन्माच्या आधी आणि मृत्यूच्या नंतर नेमकं काय घडतं? या ठिकाणी देखील कुठलं जग अस्तित्वात असतं का? एकाच घरात जन्माला येणाऱ्या 2 मुलांच्या विचारसरणीमध्ये काही मूलभूत फरक असतो. बरोबर. त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, त्यांची विचारसरणी वेगळी असते. हे कशामुळे घडत असेल? तर ती मुलं जन्माला येतानाच किंवा कुठलाही मनुष्य जन्माला येतानाच काही आवडीनिवडी किंवा काही विचारसरणी किंवा आपल्या भाषेत काही सायकोलॉजिकल पॅटर्न्स घेऊन जन्माला येत असेल का? जर तो जन्माला येतानाच काही गोष्टी घेऊन येत असेल तर मग या गोष्टी तो आणतो कुठून? याचा अर्थ जन्माच्या आधी किंवा मृत्यूच्या नंतर देखील कुठलं जग अस्तित्वात असतं का? आणि आता प्रश्न नंबर 3. तो प्रश्न म्हणजे माणसाला सुखी होण्याची इच्छा आहे. बरोबर. त्याला का सुखी होण्याची इच्छा आहे? किंवा असं काय केलं तर मनुष्य हा सुखी होऊ शकतो? माणसाने जेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये आनंदाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या असं लक्षामध्ये आलं की आपण कुठलीही गोष्ट अचीव केल्यानंतर जो आपल्याला आनंद होतो तो आनंद क्षणिक असतो. ते सुख हे क्षणिक असतं. पण जर मला कायमस्वरूपी टिकून राहणारं सुख हवं असेल, आनंद हवा असेल, तर तो आनंद, ते सुख मला कुठून मिळू शकतं? बरोबर. कारण आनंदी होण्याची किंवा सुख मिळवण्याची इच्छा, ती लालसा माणसामध्ये खूप आधीपासून आहे, जन्मजात आहे. पण जे सुख माणसाला या जगात मिळतंय ते सुख क्षणिक आहे. आणि जर माणसाला चिरंतन काळासाठी टिकून राहणारं सुख हवं असेल तर ते त्याला कुठून मिळू शकतं? तर हेच ते 3 सगळ्यात मूलभूत प्रश्न. ठीक आहे. सगळ्यात पहिला प्रश्न कुठला होता? तर हे जग सत्य आहे. नंबर 2चा प्रश्न, माणसाच्या मृत्यूनंतर काय काय घडतं? आणि नंबर 3,
माणसाला जर का चिरंतन काळासाठी अबाधित राहणारं सुख हवं असेल तर ते त्याला कुठून मिळेल? आणि जेव्हा या 3 प्रश्नांची उकल करण्याचा किंवा या 3 प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा मनुष्य प्राणी हा प्रयत्न करू लागला तेव्हा तो अध्यात्माच्या मार्गावर आला. या 3 प्रश्नांचं उत्तर शोधण्यापासून अध्यात्माला किंवा तत्वज्ञानाला सुरुवात होते. तसंच या 3 प्रश्नांचं उत्तर मिळाल्यानंतर अध्यात्माचं काम संपतं. आता या 3 प्रश्नांचं उत्तर मिळवण्यासाठी जेव्हा मनुष्य अध्यात्माच्या मार्गावर आला आणि जेव्हा त्याला या मार्गावर या 3 प्रश्नांचं उत्तर मिळालं तेव्हा त्याच्या हे लक्षामध्ये आलं की या 3 प्रश्नांचं एकच उत्तर आहे. ठीक आहे, अध्यात्माच्या मार्गावर आल्यानंतर माणसाच्या हे लक्षामध्ये आलं की आपल्या अंतरंगामध्ये एक सूक्ष्म घटक हा वसलेला असतो आणि तो सूक्ष्म घटक म्हणजेच मानवाचे खरे स्वरूप आहे. माणसाचं शरीर हे नश्वर जरी असलं तरीसुद्धा माणसाच्या अंतरंगात तो जो सूक्ष्म घटक वसलेला आहे तो नश्वर नाही आहे. ठीक आहे, जेव्हा हा सूक्ष्म घटक मानवी जन्म घेतो तेव्हा तो केवळ मानवी शरीर घेत असतो आणि जेव्हा मानवाचा मृत्यू होतो तेव्हा केवळ तो सूक्ष्म घटक या मानवी शरीराचा त्याग करत असतो. ठीक आहे, यालाच जन्म आणि मृत्यू असं म्हणतात. यावरून हे लक्षामध्ये येतं की जन्म आणि मृत्यू या शरीराचा होत असतो, त्या सूक्ष्म घटकाचा नाही. हा जो सूक्ष्म घटक आहे या पूर्ण विश्वामध्ये तो सूक्ष्म घटक हे एकमेव सत्य आहे, कारण ते सत्य ना परिवर्तनीय आहे नाही ते नश्वर आहे. त्याच्यामध्ये कधीही कुठलाही बदल निर्माण होत नाही, त्याचबरोबर त्याचा कधीही नाश देखील होत नाही. त्यामुळे या 3 प्रश्नांचं उत्तर जेव्हा त्याला एकच मिळालं ते एकच उत्तर हे होतं की सगळ्यात पहिल्यांदा हे जग सत्य आहे किंवा या परिवर्तनशील जगामध्ये काही सत्य आहे. तर त्याचं उत्तर आहे की हो, माणसाच्या अंतरंगामध्ये जो सूक्ष्म घटक आहे तो सूक्ष्म घटक म्हणजे सत्य आहे. ठीक आहे, त्याचबरोबर त्याच्या हे देखील लक्षामध्ये आलं की मनुष्याच्या जन्माच्या आधी आणि मृत्यूच्या नंतर हाच सूक्ष्म घटक त्याच्या मूळ स्वरूपामध्ये असतो. ठीक आहे, आणि नंबर 3 तो म्हणजे मानवाला चिरंतन काळासाठी अबाधित राहणारं सुख किंवा आनंद हवा असेल तर ते कुठे मिळेल? तर हा जो सूक्ष्म घटक आहे या सूक्ष्म घटकाचं मूळ स्वरूप हेच आनंदीमयी आहे. जेव्हा मानवाला आपल्या स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव होते, स्वतःच्या सत्य स्वरूपाची जाणीव होते, आपलं सत्य स्वरूप म्हणजे हे शरीर नसून असा सूक्ष्म घटक आहे याची जेव्हा त्याला जाणीव होते तेव्हा त्या सूक्ष्म घटकाचं मूळ स्वरूप हे आनंदीमय असल्या कारणामुळे मानवाला ज्या आनंदाची प्राप्ती होते तो आनंद चिरंतन काळ अबाधित राहणारा असतो. त्यामुळे अशा प्रकारे या 3 प्रश्नांचं मानवाला एकच उत्तर मिळतं आणि ते उत्तर म्हणजे आपल्या अंतरंगामध्ये वसलेला सूक्ष्म घटक जो सत्य आहे. याचबरोबर आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर माणसाच्या हे देखील लक्षामध्ये आलं की हा जो माणसाच्या अंतरंगामध्ये वसत असलेला सूक्ष्म घटक आहे त्या सूक्ष्म घटकाने मनुष्याचा जन्म घेणं म्हणजे त्या सूक्ष्म घटकाचा अधःपात होणं, त्या सूक्ष्म घटकाची अधोगती होणं. जेव्हा या सूक्ष्म घटकाची अधोगती होते तेव्हा तो मनुष्य जन्माला येतो किंवा जेव्हा या सूक्ष्म घटकाची अधोगती होते तेव्हा तो या भूतलावर कुठल्याही घटकाच्या स्वरूपामध्ये जन्म घेतो. अशा वेळेला मग इथे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो. हा प्रश्न म्हणजे एकीकडे अध्यात्म असं सांगतं की मनुष्य हा अधःपात झालेला आहे, अधोगती झालेला आहे. असं असताना विज्ञान मात्र सांगतं की डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार मनुष्य हा सगळ्यात उत्क्रांत झालेला जीव आहे. मग हा विरोधाभास कसा काय? तर याचं उत्तर देताना असं सांगितलं जातं की ज्याचा अधःपात झालेला आहे, ज्याची अधोगती झालेली आहे तो सूक्ष्म घटक आहे आणि विज्ञानामध्ये असलेला डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत ज्याच्याबद्दल भाष्य करतो ते म्हणजे हे शरीर आहे. बरोबर, उत्क्रांत हे शरीर झालेलं आहे तर अधःपात त्या सूक्ष्म घटकाचा झालेला आहे जो या शरीराच्या आतमध्ये वसत असतो. अधोगती त्या सूक्ष्म घटकाची झालेली आहे जे या भूतलावरच्या कुठल्याही घटकाच्या अंतरंगामध्ये वसलेले असते. बरोबर, त्यामुळे उत्क्रांतीचा सिद्धांत हा मानवी शरीरावर भाष्य करणारा आहे तर अधःपात झालेलं जे अध्यात्म सांगतो तो अधःपात ती अधोगती सूक्ष्म घटकाची झालेली आहे. ठीक आहे, आता या सूक्ष्म घटकाला मानवाने नाव दिलं. ते नाव काय होतं? तर ते नाव होतं आत्मा.
आता या सूक्ष्म घटकाला मनुष्य आत्मा म्हणून संबोधू लागला. ठीक आहे, आणि या आत्म्याचं स्वरूप काय आहे नक्की हे जाणून घेण्यासाठी माणसाने अजून आध्यात्मिक मार्गाने आणि तर्कशास्त्र दृष्ट्या देखील अभ्यास करायला सुरुवात केली. ठीक आहे, सुरुवातीच्या काळामध्ये माणसाला असं लक्षामध्ये आलं की आत्मा हा सगळ्यांच्या अंतरंगामध्ये असतो. म्हणजे माझ्या अंतरंगामध्ये एक आत्मा आहे, तसंच तुमच्या देखील अंतरंगामध्ये एक आत्मा आहे. या भूतलावरच्या कुठल्याही जीवाच्या अंतरंगामध्ये एक आत्मा असतोच. याचा अर्थ असा होतो की मनुष्य अशा कन्क्ल्युजनपर्यंत आला, मनुष्य अशा निष्कर्षापर्यंत आला की या भूतलावर निरनिराळे आत्मे आहेत, या भूतलावर मल्टिपल आत्मे आहेत. बरोबर, एक तुमचा आत्मा, एक माझा आत्मा, अशा प्रकारे या भूतलावर मल्टिपल आत्मे आहेत. सुरुवातीला जेव्हा माणूस या कन्क्ल्युजनपर्यंत आला की आत्मा हा सगळ्यांच्या अंतरंगामध्ये असतो, तेव्हा त्याने असा समज करून घेतला की कदाचित हे मानवी मन म्हणजेच तो आत्मा असण्याची शक्यता आहे. बरोबर, असं म्हणून त्याने मानवी मनाचा देखील अभ्यास करायला सुरुवात केली. आणि मग या अभ्यासामध्ये मानवी मनाचं खरं स्वरूप कसं आहे हे देखील त्याच्या लक्षामध्ये आलं. त्याच्या असं लक्षामध्ये आलं की मानवी मन हे केळ्याच्या घडासारखं आहे. केळ्याच्या घडासारखंचा अर्थ काय होतो, तर केळ्याचा घड याला स्वतःचं अस्तित्व असतं का? अनेक केळी जेव्हा एकत्र येतात तेव्हा केळ्याचा एक घड हा निर्माण होत असतो. बरोबर, तसं जेव्हा अनेक विचार एकत्र येतात तेव्हा मानवी मन हे तयार होत असतं. आता जसं केळ्याच्या घडामधून एक एक केळं जर का बाहेर काढत गेलो तर एक वेळ अशी येते की केळ्याचा घड अस्तित्वातच राहत नाही. बरोबर, त्याचप्रमाणे मानवी मनामधून देखील जेव्हा आपण एक एक विचार बाहेर काढत जातो तेव्हा एक वेळ अशी येते की मानवी मन देखील अस्तित्वात राहत नाही. याचा अर्थ असा होतो की मानवी मनाचा देखील नाश होतो. त्याचबरोबर त्याने हे देखील ऑब्झर्व केलं की मनुष्य जेव्हा निद्रा अवस्थेमध्ये असतो, मनुष्य जेव्हा गाढ झोपलेला असतो तेव्हा त्याच्या मनामध्ये काहीही विचार नसतात. अशा वेळेला मानवाच्या मनाचा देखील नाश झालेला असतो. या निष्कर्षाप्रत मनुष्य येऊन पोचला. आणि जर मानवी मनाचा देखील नाश होऊ शकतो याचा अर्थ मानवी मन म्हणजे आत्मा किंवा तो सूक्ष्म घटक होऊ शकत नाही, कारण तो सूक्ष्म घटक तर नाश होणारा नाही आहे. बरोबर, आणि मानवी मनाचा तर विशिष्ट अवस्थेपर्यंत मानवी मन घेऊन गेल्यानंतर मानवी मनाचा देखील नाश होऊ शकतो. याचा अर्थ हे शरीर म्हणजे तो सूक्ष्म घटक नाहीच आहे, कारण हे शरीर देखील नाशवंत आहे. त्याचबरोबर आता तो या कन्क्ल्युजनवर देखील आलेला आहे की मानवी मन देखील नाशवंत आहे. मग हा सूक्ष्म घटक आहे काय? म्हणजे मानवी मन आणि आत्मा या जर दोन वेगळ्या वेगळ्या कन्सेप्ट आहेत तर याचा अर्थ असा होतो की हा आत्मा, हा सूक्ष्म घटक हा मानवी मनाच्याही पलीकडला आहे. आणि जेव्हा माणसाच्या हे लक्षामध्ये आलं की मानवी मनाच्याही पलीकडचा हा आत्मा आहे, मानवी मनाच्याही पलीकडचा हा सूक्ष्म घटक आहे, तेव्हा एक अत्यंत महत्त्वाची कन्सेप्ट विस्फोट झाल्यासारखी उभरून वरती आली. ती कन्सेप्ट म्हणजे अद्वैत वेदांत. जर हा सूक्ष्म घटक किंवा आत्मा मनाच्याही पलीकडचा असेल तर ज्या संकल्पना मानवी मनामधून निर्माण झालेल्या आहेत त्या संकल्पना या आत्म्याला, या सूक्ष्म घटकाला लागू नाही होता कामा. म्हणजे काय, तर टाईम आणि स्पेस, देश आणि काल, टाईम आणि स्पेस या दोन्ही संकल्पना मानवी मनामध्ये निर्माण झालेल्या आहेत असं विज्ञान देखील सांगतं. बरोबर, विज्ञान देखील हेच सांगतं की मानवी मनाच्या या संकल्पना आहेत, मानवी मनाला भासणाऱ्या या गोष्टी आहेत, त्या म्हणजे टाईम आणि स्पेस. जर आत्मा किंवा सूक्ष्म घटक हा मानवी मनाच्याही पलीकडचा आहे तर टाईम आणि स्पेस, देश आणि काल या दोन्ही संकल्पना आत्म्याला किंवा त्या सूक्ष्म घटकाला लागू होता कामा नयेत. याचा अर्थ असा होतो की आत्मा किंवा तो सूक्ष्म घटक टाईम आणि स्पेसच्याही पलीकडचा आहे. आता या दोन्हीचं 1 बाय 1 विश्लेषण करूयात. टाईम आणि स्पेस, आधी स्पेस घेऊया. स्पेस म्हणजे काय, तर जागा. बरोबर, हा जो सूक्ष्म घटक आहे, हा जो आत्मा आहे, हा स्पेसच्याही पलीकडचा. याचा अर्थ काय, तर कुठलीही स्पेस, कुठलीही बाउंड्री मध्ये तो मावेल असा नाही आहे. ठीक आहे, याला स्पेसचं बंधन नाही आहे, याला कुठल्याही स्पेसचं बंधन नाही आहे. याचा अर्थ असा होतो की हा आत्मा, हा सूक्ष्म घटक सगळीकडे व्यापलेला आहे. यालाच अध्यात्मामध्ये सर्व व्यापक
अशी संकल्पना वापरण्यात येते की या आत्म्याचं स्वरूप कसं आहे, या सूक्ष्म घटकाचं स्वरूप कसं आहे, तर तो सर्व व्यापक आहे असं अध्यात्मामध्ये सांगण्यात येतं. तो सर्व व्यापक आहे कारण तो सगळीकडे व्यापलेला आहे. या विश्वामध्ये अशी एकही जागा नाही आहे, सुईच्या टोका इतकी देखील जागा नाही आहे जिथे त्याचं अस्तित्व नाही आहे. यालाच अनंत असे म्हणतात. ठीक आहे, आणि अध्यात्म असं म्हणतं की अनंत हे एकच असतं, हे एकापेक्षा जास्त असूच शकत नाही. याचा अर्थ काय होतो, तर थोड्या वेळासाठी गृहीत धरू की अनंत म्हणजे सर्व व्यापक. दोन गोष्टी आहेत, ही एक गोष्ट सर्व व्यापक आहे, ही पण एक गोष्ट सर्व व्यापक आहे. असं होऊ शकतं का? जर ही गोष्ट सर्व व्यापक आहे म्हणजे सगळीकडे ही गोष्ट व्यापलेली आहे, तर या गोष्टीला जागाच नाही आहे. आता ही गोष्ट असूच शकत नाही. म्हणजे हे एक अनंत आहे आणि हे पण एक अनंत आहे असं होऊ शकतं का? नाही. अनंत हे एकच आहे, अनंत हे एकच असतं. जेव्हा एक अनंत आहे तेव्हा अजून एका अनंताला किंवा कुठल्याही दुसऱ्या अनंताला तिथे जागा मिळणार नाहीये. अनंत हे एकच आहे. आणि इथे सगळ्यात पहिल्यांदा मानवाच्या हे लक्षामध्ये आलं की आत्मा एकच आहे. तुमचा एक आत्मा, माझा एक आत्मा, याचा एक आत्मा, त्याचा एक आत्मा असं नाही. या भूतलावर जेवढे घटक आहेत तेवढ्या सर्व घटकांमध्ये आत्म्याचे अस्तित्व आहे आणि तो सगळ्यांचा आत्मा. हे मल्टिपल आत्मे नाही आहे, तर आत्मा हा एकच आहे, तो सूक्ष्म घटक एकच आहे. यालाच अद्वैत वेदांतामध्ये ब्रह्मन असं शब्द वापरण्यात आलेला आहे. आणि तो ब्रह्म एकच आहे. तुमच्यातला आत्मा, माझ्यातला आत्मा वेगळे वेगळे नाही आहेत. तुमच्यामध्ये जो आत्मा आहे तोच आत्मा माझ्यामध्ये आहे. तुमच्यामध्ये जो सूक्ष्म घटक आहे तोच सूक्ष्म घटक माझ्यामध्ये आहे. माझ्यामध्ये जो आत्मा, जो सूक्ष्म घटक आहे तोच आत्मा, तोच सूक्ष्म घटक या विश्वामध्ये असलेल्या एकनेक घटकाच्या अंतरंगामध्ये आहे. आणि यालाच अद्वैत असं म्हणतात. अद्वैत म्हणजे काय, तर द्वैतचा अर्थ काय होतो, दोन. ठीक आहे, द्वैतचा किंवा दोन या शब्दाचा अजून एक अर्थ होतो एकापेक्षा जास्त असणं म्हणजे दोन, किंवा एकापेक्षा जास्त असणं म्हणजे द्वैत. मग अद्वैतचा अर्थ काय होतो, अद्वैतचा अर्थ होतो एक अशी गोष्ट जी एकापेक्षा जास्त नाहीये, एकच आहे, त्याला अद्वैत असं म्हणतात. आणि इथे सगळ्यात पहिल्यांदा मानवाच्या हे लक्षामध्ये आलं की मानवी आत्मा, तो सूक्ष्म घटक हा एकच आहे, म्हणून याला अद्वैत असं म्हणलं जातं. ओके, आता हे झालं स्पेसबद्दलचं विश्लेषण. आता बघूयात काल म्हणजे टाइम. ठीक आहे, इथे जर का टाइम किंवा काळ ही गोष्ट मानवी मनाशी संबंधित असेल, मानवी मनाचा ती एक संकल्पना असेल, मानवी मनाची ती एक कल्पना असेल आणि मानवी आत्मा हा जर त्याच्याही पलीकडचा असेल, तर याचा अर्थ असा होतो की मानवी मनाला काळ किंवा टाइम ही गोष्ट देखील लागू होत नाही. म्हणजे काय, तर याचा अर्थ हा मानवी आत्मा, हा सूक्ष्म घटक काळामुळे बांधला गेलेला अजिबात नाहीये. तो होता, तो आहे आणि तो कायम असणार आहे. येते लक्षात. याला म्हणतात की त्याच्यावर काळाचा देखील काहीही परिणाम होत नाही, कारण शेवटी काळ ही मनाची संकल्पना आहे आणि हा सूक्ष्म घटक, हा मानवी आत्मा काळाच्याही पलीकडचा आहे. ओके, त्याचबरोबर जर त्याच्यावर काळ ही गोष्ट लागू होत नाही, त्याच्यावर टाइम ही गोष्ट जर का लागू होत नाही, तर या सूक्ष्म घटकाबद्दलची अत्यंत महत्त्वाची अजून एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये येते. ती गोष्ट म्हणजे या सूक्ष्म घटकावर किंवा या आत्म्यावर कार्यकारण भाव म्हणजे कॉजेशन थेअरी ही देखील लागू होत नाही. ठीक आहे, आता कॉजेशन थेअरीचा अर्थ काय होतो, तर कॉजेशन थेअरी म्हणजे एका गोष्टीमधून दुसरी गोष्ट जन्माला येणं. बरोबर. उदाहरणार्थात दूध आणि दही, जर का दुधापासून दह्याची उत्पत्ती होत असेल तर याचा अर्थ असा होतो की दही हे जर कार्य असेल तर त्याचं कारण काय आहे, दूध. बरोबर. झाड हे जर कार्य असेल तर त्याचं कारण काय आहे, झाडाची बी. बरोबर. किंवा वडील आणि मुलगा यांच्या जर का इथे उदाहरण घेतलं तर मुलगा हे जर का कार्य असेल तर त्याचं कारण काय आहे, कारण आहे वडील. ठीक आहे, म्हणजे जेव्हा ए मधून बी ही गोष्ट जन्माला येत असते तेव्हा ए हे कारण झालं आणि बी हे कार्य झालं. आता गंमत अशी आहे की ही कॉजेशन थेअरी, हा कार्यकारण भाव, याला देखील काळाची गरज आहे. बरोबर. कारण ए आधी, त्याच्यानंतर बी, आधी दूध, त्यानंतर दही, आधी बी, त्यानंतर झाड. बरोबर. म्हणजे हे आधी आणि नंतर हे सुद्धा काळाशी संबंधित आहे की नाही. बरोबर. जर काळच नसेल तर आधी आणि नंतर या देखील संकल्पना येणं शक्य नाही.
जेव्हा काळ ही संकल्पना आपण आधी गृहीत धरतो तेव्हा त्याच्याच बरोबरीने आधी आणि नंतर या दोन त्याच्या उपसंकल्पना येतात. आणि कॉझेशन थेअरीसाठी किंवा कार्यकारण भावासाठी आधी आणि नंतर या दोन संकल्पना अस्तित्वात असणं गरजेचं आहे. बरोबर. पण जर मुख्य काळ ही संकल्पनाच मानवी मनाशी संबंधित आहे आणि हा आत्मा किंवा हा सूक्ष्म घटक हा मानवी मनाच्याही पलीकडचा आहे, त्यामुळे त्याच्यावर काळ आणि देश म्हणजे टाईम आणि स्पेस या दोन्ही कन्सेप्ट जर लागू होत नाहीत, म्हणजे त्यावर जर का टाईम ही कन्सेप्टच लागू होत नाही, तर आधी आणि नंतर या दोन उपसंकल्पना देखील त्याच्यावर लागू होणार नाहीत. म्हणजेच हा जो आत्मा आहे, हा जो सूक्ष्म घटक आहे, तो ना कारण आहे ना तो कार्य आहे. कारण त्याला कोणी बनवलेलं नाहीये, तो कोणाला बनवत देखील नाही. आपल्याला असं काही ठिकाणी सांगण्यामध्ये येतं की नाही, हा जो आत्मा आहे या आत्म्याने किंवा हा जो सूक्ष्म घटक आहे त्याने या विश्वाची निर्मिती केली नाही, तो स्वतःच रूप बदलून या विश्वाच्या रूपामध्ये आलेला आहे असं म्हणलं जातं. ठीक आहे, यालाच अद्वैत वेदांत मधला विवर्तवाद असं देखील संकल्पना वापरण्यात आलेली आहे. ठीक आहे, आत्ता आपण त्याबद्दल जाणून घेणार नाही आहोत. पण सांगायचा मुद्दा हा की हा जो आत्मा आहे या आत्म्यावर काळ ही संकल्पना देखील लागू होत नसल्यामुळे एकतर हा आत्मा होता आहे आणि कायम राहणार आहे, म्हणजे हा नाशवंत नाही आहे, त्याचा नाश होऊ शकत नाही, कारण तो होता, तो आहे, तो कायम राहणार आहे. बरोबर. आणि त्याचबरोबर त्याला ना कोणी जन्माला घातलेला आहे ना त्याने कोणाला जन्माला घातलेला आहे. तो होता, तो आहे आणि तो कायम राहणार आहे. म्हणजे केवळ मानवी मनाच्याही पलीकडची आत्मा ही संकल्पना असल्यामुळे मानवी मनाने तयार केलेल्या टाईम आणि स्पेस या दोन संकल्पना त्याला लागू होत नाहीत. आणि त्यामुळे या फक्त एकाच गोष्टीमुळे आपल्याला त्या आत्म्याचं, त्या सूक्ष्म घटकाचं खरं स्वरूप काय आहे हे उलगडतं. हा नित्य आहे म्हणजे त्याचा नाश कधीही होणार नाहीये. तर हा होता, हा आहे, हा कायम असणार आहे. त्याचबरोबर याला ना कोणी जन्माला घातलेलं आहे, याने ना कोणाला जन्माला घातलेला आहे. बरोबर. आणि त्याचबरोबर हा सर्वव्यापक आहे, हा सगळीकडे अस्तित्वामध्ये आहे. या जगामध्ये, या विश्वामध्ये अशी एकही जागा नाही जिथे हा अस्तित्वात नाही आहे. आणि यालाच म्हणतात अनंत. ठीक आहे, आपण अनंत आहोत, मी अनंत आहे, तुम्ही देखील अनंत आहात. या विश्वातील एकनेक घटक हा अनंत आहे. म्हणजे आपण होतो, आपण आहोत आणि आपण कायम असणार आहोत. मग जेव्हा एखादा माणूस आध्यात्मिक मार्गावर येतो आणि आपलं हे खरं स्वरूप स्वतः स्वानुभवाने जाणून घेतो, तेव्हा त्याच्या ही गोष्ट लक्षामध्ये येते की मानवी शरीर हे नाशवंत आहे, पण आपलं खरं स्वरूप, जो सूक्ष्म घटक, जो आत्मा या अंतरंगामध्ये आहे, तो नाशवंत नाही, आपण कायम असणार आहोत. उद्या कदाचित या शरीराचा नाश होईल, पण जोपर्यंत या विश्वामध्ये एक तरी जिवंत घटक आहे तोपर्यंत मी आहे. कारण तो मीच आहे ना, कारण तो देखील मीच आहे, हा देखील मीच आहे, तो देखील मीच आहे. जोपर्यंत या विश्वामध्ये एक तरी जिवंत घटक अस्तित्वात आहे तोपर्यंत मी आहे. आणि त्यामुळे ज्या वेळेला माणसाला आपल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव होते, त्या वेळेपासून, त्या क्षणापासून माणसाच्या मनामधली मृत्यूबद्दलची भीती ही पूर्णपणे संपलेली असते. कारण हा मृत्यू फक्त शरीराचा होतो, आपला मृत्यू कधीही होत नाही. आता जो आत्मा माझ्या अंतरंगामध्ये आहे, तोच आत्मा, तोच सूक्ष्म घटक या विश्वामध्ये असलेल्या सर्व घटकांच्या अंतरंगामध्ये असेल. म्हणजे मीच ते विश्व आहे, सारं विश्व मीच आहे. हे जर का सत्य असेल तर यातूनच नीतिमत्ता म्हणजे मॉरल्स या गोष्टी जन्माला येतात. ठीक आहे, जर तुमच्या अंतरंगात असलेला आत्मा आणि माझ्या अंतरंगामध्ये असलेला आत्मा हा एकच आहे, तर याचा अर्थ असा होतो की मग मी तुमची देखील काळजी घेणं गरजेचं आहे आणि तुम्ही माझी देखील काळजी घेणं गरजेचं आहे. बरोबर. आपल्याला या भूतलावर असलेल्या एकनेक घटकाची काळजी घेणं गरजेचं आहे. एकनेक घटकाबद्दल आपल्या मनामध्ये दया आणि प्रेम या दोन महत्त्वाच्या भावना असणं गरजेचं आहे. आणि यातूनच नीतिमत्ता येते, यातूनच मॉरल्सचा उगम होतो. मीच हे विश्व आहे, हे विश्व एकच आहे. आणि त्यामुळे सगळ्या प्राण्यांवर दया करणं, सगळ्या माणसांच्या बाबतीमध्ये बंधुत्वाची भावना बाळगणं, या नीतिमत्तेची माणसाला आवश्यकता आहे, या नीतिमत्तेची माणसाला गरज आहे. आणि आता यामधून हे देखील लक्षामध्ये येतं की ज्या शरीराला आपण आपलं खरं स्वरूप मानत आहोत, ते खरं स्वरूप हे शरीर नसून आपल्या अंतरंगामध्ये वसत असलेला एक सूक्ष्म घटक आहे. जो सूक्ष्म घटक हा अत्यंत शक्तिशाली आहे. बरोबर.
ही गोष्ट एक्सप्लेन करण्यासाठी अद्वैत वेदांतामध्ये एका कथेचा वापर करण्यात येतो. ती गोष्ट अशी आहे की एक सिंहीण तिच्या पिल्लाला जन्माला घालून त्याच क्षणी त्या सिंहिणीचा मृत्यू होतो. बरोबर. सिंहिणीचा मृत्यू झाल्यानंतर त्या जंगलामध्ये असलेले इतर प्राणी त्या सिंहाच्या पिल्ल्याला सांभाळायला सुरुवात करतात. त्या सिंहाच्या पिल्ल्याचं पालनपोषण करायला सुरुवात करतात. इतर प्राण्यांबरोबर राहिल्यामुळे ते सिंहाचं पिल्लू स्वतःला सिंह न मानता कुठलं तरी इतरच जनावर मानायला सुरुवात करतं. ठीक आहे. आणि त्यामुळे ते देखील त्यांच्यासारखं बॅ बॅ करायला लागतं किंवा वेगळ्या वेगळ्या आवाजांमध्ये ओरडायला ते सुरुवात करतं. त्यामुळे ते सिंहाचं पिल्लू देखील लहानाचं मोठं होत असताना गवत खायला सुरुवात करतं. त्याचबरोबर त्याला आपण डरकाळी फोडू शकतो हे त्याला माहिती देखील नसतं. असं असताना काही काळानंतर किंवा ते सिंहाचं पिल्लू सिंह झाल्यानंतर एक वेगळा सिंह जेव्हा त्यांच्या इथे येतो तेव्हा त्या वेगळ्या सिंहाला बघून बाकीचे सगळे प्राणी हे पळून जातात. त्यांच्याबरोबर ते सिंहाचं पिल्लू जो आता सिंह झालेला आहे तो सिंह देखील त्यांच्याबरोबर पळून जायला लागतो. तेव्हा या नवीन आलेल्या सिंहाच्या मनामध्ये येतं की अरे हा तर सिंह आहे, हा मला बघून का बरं पळून चाललाय. यावर जेव्हा तो चौकशी करतो तेव्हा त्याच्या लक्षामध्ये सगळा प्रकार येतो आणि तो सिंह त्या आधीच्या सिंहाला घेऊन जातो आणि म्हणतो की हे बघ मी तुला एक गोष्ट दाखवतो, ती गोष्ट नक्की काय ते जाणून घे. असं म्हणून तो त्याला एका विहिरीच्या इथे घेऊन जातो. तो त्याला एका तलावाच्या इथे घेऊन जातो आणि त्या तलावामध्ये डोकावून बघितल्यावर त्याच्या लक्षामध्ये येतं की अरे आपण तर याच्यासारखेच एक सिंह आहोत. तो म्हणतो मार आता मोठी डरकाळी. असं म्हणल्यावर ते सिंहाचं पिल्लू जे आता सिंह झालेलं आहे ते डरकाळी मारण्याचा प्रयत्न करतं आणि खरंच अख्खं जंगल दणदणलं जाईल इतकी मोठी तो सिंह डरकाळी मारतो. ठीक आहे. तेव्हा त्याला रिअलाइज होतं की आपलं खरं स्वरूप हे सिंहाचं आहे. ठीक आहे. आपलं खरं स्वरूप म्हणजे बाकीच्या जनावरांच्या सारखे बाकीच्या प्राण्यांसारखं आपलं खरं स्वरूप नाही आहे. आपण गवत खाता कामा नाही आहे. आपलं खरं स्वरूप हे सिंहाचं आहे हे तेव्हा त्याच्या लक्षामध्ये येतं. यालाच म्हणतात सेल्फ रिअलायझेशन, आत्मसाक्षात्कार. जेव्हा माणसाला त्याच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव होते तेव्हा त्याची देखील भावना अगदी अशीच असते. या सगळ्याला मिळून म्हणतात अद्वैत वेदांत. अद्वैत वेदांतमध्ये सांगितलं गेलेलं हे तत्वज्ञान आहे. आपल्या अंतरंगामध्ये वसत असलेल्या सूक्ष्म घटकाचं म्हणजेच त्या आत्म्याचं खरं स्वरूप काय आहे हे समजून घेण्यासाठी दोन मार्गांनी प्रयत्न केले जातात. त्यातला एक मार्ग म्हणजे तार्किकदृष्ट्या म्हणजे लॉजिक वापरून तर्कशास्त्र वापरून जेव्हा त्याचा अभ्यास केला जातो तेव्हा त्याला तत्वज्ञान म्हणजेच फिलॉसॉफी असं म्हणलं जातं. तर जेव्हा स्वानुभवाने त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा त्याला अध्यात्म असं म्हणतात. अध्यात्म आणि फिलॉसॉफी हे कायम हातात हात घालून न चालत असतात. आध्यात्मिक व्यक्तीला फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञान हे बऱ्याचदा माहिती असतं. त्याचबरोबर बऱ्याच वेळेला काही तत्वचिंतक देखील असे आहेत की जे स्वतः आध्यात्मिक होते. बरोबर. सो आज आपण जे काही जाणून घेतलेलं आहे ते सगळं तत्वज्ञानाच्या अंतर्गत येतं आणि तरीसुद्धा ते अध्यात्मामध्ये सुद्धा समजून घेण्यासाठी त्याचा वापर होतो, त्याचा फायदा होतो. गाईज एका दृष्टीने जर का विचार केला तर अध्यात्म आणि हे तत्वज्ञान हा अत्यंत गहन आणि अत्यंत डोकं लावून केलेला हा विषय आहे. पण ठीक आहे, म्हणजे मी तर याला इंटेलेक्च्युअल विषयच समजतो. खूप जास्त हुशारी वापरून खूप जास्त विचार करून विषयाचा उहापोह करून हे सगळं ज्ञान आज आपल्यापर्यंत आलेलं आहे. ठीक आहे. सो मी बऱ्याचदा माझ्या मनामध्ये हे येतं की ज्या लोकांनी हे ज्ञान आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे, ज्या लोकांनी या ज्ञानाची उकल करून ठेवलेली आहे, ज्यांनी या सगळ्या विषयाचा विचार करून या सगळ्या विषयावर अभ्यास करून काम करून हे जे ज्ञान आपल्यापर्यंत पोचवलेलं आहे त्या ज्ञानाचा आपण सुद्धा फायदा करून घ्यायला हवा. ठीक आहे. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी फिलॉसॉफी किंवा अध्यात्म यामध्ये इतकं डोकं लावलेलं जे पाहिलेलं आहे तेवढं डोकं अजून कुठल्याही विषयामध्ये लावलेलं मी तरी नाही पाहिलेलं. ठीक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे अत्यंत इंटरेस्टिंग विषय आहेत, अत्यंत गहन विषय आहेत. ठीक आहे. अगदी मनाला प्रचंड प्रमाणामध्ये आश्चर्य वाटावं अशा पद्धतीने या विषयांमध्ये काम करण्यात आलेलं आहे, अध्यात्मामध्ये सुद्धा आणि फिलॉसॉफीमध्ये देखील. ठीक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी या विषयामध्ये इंटरेस्ट घ्यायला हवा. जेव्हा आपण या विषयामध्ये इंटरेस्ट घेऊ आणि खरं अध्यात्म मग काय आहे हे जाणून घेऊ तेव्हा खरं अध्यात्माबद्दलचा अवेअरनेस हा क्रिएट होणार आहे. आज आपल्याला अध्यात्म म्हणजे जे काही माहिती आहे ते अध्यात्माचा फक्त एवढूसा भाग आहे आणि तो सुद्धा मॅनिप्युलेट करून आज आपल्यापर्यंत आणण्यात आलेला आहे. बरोबर. खरं अध्यात्म खूप मोठी कन्सेप्ट आहे, अत्यंत वास्ट कन्सेप्ट आहे. अध्यात्म हा असं एका व्हिडिओमध्ये किंवा 4-5 व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं अध्यात्म समजलं असं नाही होणार आहे.
ठीक आहे, जेव्हा अख्खं आयुष्यभर माणूस अध्यात्माचा अभ्यास करतो तेव्हा थोडंफार अध्यात्म त्याला समजायला सुरुवात होते असं म्हणलं जातं. आणि त्यामुळे मी असं म्हणेन की अध्यात्म या विषयामध्ये किंवा फिलॉसॉफी या विषयामध्ये लोकांनी रस घ्यायला हवा, लोकांनी त्यामध्ये इंटरेस्ट घ्यायला हवा, त्याचा अजून आजच्या काळात देखील त्याचा अजून जास्त अभ्यास व्हायला हवा. आणि तेव्हाच आजच्या काळातल्या लोकांना अध्यात्म काय चीज आहे हे समजेल. तोपर्यंत नाही समजणार. आणि ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण तो विषय परत एकदा वरती आणणं गरजेचं आहे त्याच्या खऱ्या स्वरूपामध्ये. गाईज, आपला मेडिटेशनचा कोर्स आहे 7 दिवसांचा ऑनलाईन, हे आपण सगळेजण ऑलरेडी जाणतो. ठीक आहे, पण या आपल्या मेडिटेशनच्या कोर्समध्ये बऱ्याचदा अध्यात्म या विषयावर देखील गप्पा होतात, या अध्यात्म या विषयावर देखील डिस्कशन होतं, चर्चा होते. ठीक आहे, कोर्स जरी मेडिटेशनचा असला तरीसुद्धा या कोर्समध्ये अनेक जण त्यांच्या आध्यात्मिक शंका आम्हाला विचारत असतात. सो जर का तुम्हालासुद्धा अध्यात्म किंवा फिलॉसॉफी या दोन्हीपैकी कुठल्याही विषयावर जर काही शंका असतील आणि जर काही माझ्याशी डिरेक्टली तुम्हाला जर का संवाद साधायचा असेल तर तुम्ही देखील आपला हा मेडिटेशनचा कोर्स करू शकता. यामध्ये तुम्हाला मेडिटेशन तर शिकायला मिळणारच आहे. ठीक आहे, पण त्याचबरोबर तुम्हाला अध्यात्म या विषयावर जर माझ्याशी काही बोलायचं असेल तर ते देखील तुम्हाला त्यामध्ये बोलता येईल. जरी तुम्हाला नसेल बोलायचं तरीसुद्धा या कोर्समध्ये अध्यात्म या विषयावर देखील आपलं डिस्कशन होतच असतं. हा कोर्स जर तुम्हाला करायचा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतोय, त्या लिंकवर क्लिक करा. तिथे तुम्हाला कोर्सची, अकॅडमीची आणि थोडीशी माझीसुद्धा माहिती वाचायला मिळेल. माझ्याबद्दल देखील तुम्हाला थोड्याफार गोष्टी तिथे जाणून घ्यायला मिळतील. सो त्यावर व्हिजिट करा, ॲडमिशन घ्या, कोर्समध्ये आपली भेट होईलच. हा होता आजचा व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, तुमच्या शंका कमेंटमध्ये विचारा, त्याचंसुद्धा उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. गाईज, आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे, सायनिंग ऑफ.